खराडच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची देखील आता चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहामध्ये निवेदन करण्यात आलं, त्यामध्ये ही बाब आहे। तर रुपाली चाकणकर यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार आहे। खराडच्या शिवनिका ट्रस्टच्या चाकणकर या सदस्य होत्या, विश्वस्त होत्या, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहाचे निवेदन करण्यात आलं। त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पहिल्यांदाच रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे। याच प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागलाय। त्यानंतर आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार। तर रुपाली चाकणकर या शिवनिका ट्रस्टच्या सदस्य आहेत आणि त्यामुळे नाशिक पोलिसांकडून आता रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी केली जाणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय वंकणी यांच्याकडून। अक्षय, आता रुपाली चाकणकर यांची देखील या प्रकरणात चौकशी होणार। नक्कीच निखिला, खरं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये भोंदूबाबा खराडच्या सगळ्या प्रकरणावरतून निवेदन दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये खरं तर कशा कशा पद्धतीची कारवाई जी आहे ती भोंदूबाबा खराडवरती करण्यात आलेली आहे आणि कोण कोण ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि किती तक्रारी आलेल्या आहेत या सगळ्या संदर्भातली एक सविस्तर माहिती जी आहे ती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे आणि विरोधकांना या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात बोलताना म्हणाले की या सगळ्या ट्रस्टमध्ये जे कोणी सदस्य असणार आहेत त्या सगळ्या सदस्यांची पोलीस चौकशी जी आहे ती SIT मार्फत चौकशी केली जाणार आणि त्यानुसार आता या ट्रस्टमध्ये 4थ्या क्रमांकावरती नाव जे होतं ते रुपाली चाकणकर यांचं होतं। रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा या सगळ्या प्रकरणावरून राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यांच्याकडे आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष हे पद आहे आणि त्यांची चौकशी जी आहे ती आता SIT मार्फत होणार आहे। या सगळ्या संदर्भाची सुस्पष्टता जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सभागृहामध्ये दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्याचे धागेदोरे कुठेपर्यंत आहे या सगळ्या संदर्भातली शोध मोहीम जी आहे आता SIT मार्फत केली जाणार आहे आणि या सगळ्या चौकशीमध्ये आता रुपाली चाकणकर यांचा देखील नंबर लागणार आहे आणि त्यांची देखील चौकशी जी आहे ती SIT मार्फत होणार असल्याची एक सुस्पष्ट माहिती जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभागृहातल्या निवेदनात दिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय कोणाचं माहितीबद्दल।